हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। त्यासाठी मार्केटमधून आणलेले आहे मी गुलाबजामुन मिक्स। आणि हे पावडर आता आपण छान गाळून घेणार आहे। आणि हे पीठ आपलं गाळून झालेलं आहे। आणि यात दूध टाकून मळून घेणार आहे हे पीठ मी। छान 5-6 मिनिटं मळून घेणार आहे। आता हे आपला गोळा तयार झाला आहे पिठाचा। याला 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवून देऊ। आणि त्यानंतर आपण पाकाची तयारी करूया। त्यासाठी 2 वाट्या साखर घेतलेली आहे इथे मी। हे 2 वाट्या साखर कमीत कमी 600 ग्रॅम आहे। आणि 3 वाट्या पाणी घेणार आहे मी इथं। आणि हे इथं आम्ही आता 3 वाट्या पाणी घेतलेले आहे। आणि हे पाक आपल्याला छान फिरवत तयार करून घ्यायचा आहे। आणि हे आपल्याला 1 तार किंवा 2 तार करायचं नाही आपल्याला पाक। हे आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। चला, पाक होईपर्यंत आपण आता गोळे तयार करून घेऊया। आणि छान मळत हे पीठ आपण गोळे तयार करणार आहोत। असे छोटे छोटे तुकडे करून ठेवल्यानं आपले कसे बॉल्स लवकर बनवू। हे छान गोळे गोल गोल करून घेणार आहोत आपण। आणि गोळे करताना एकही गोळ्याला भेगा पडलेले नसावेत। आता हे अर्धे बनवले झालेले आहे माझे गोळे। आणि हे आता आपण फ्राय करून घेणार आहोत। हे आपला पाक पण झालेला आहे। असा थोडा चिपचिपाच पाहिजे आपल्याला। आता एका कढईत तेल टाकून तेल मीडियम टू लो फ्लेमवर गरम करून घेऊया। आणि इथं जास्त म्हणजे फ्लेम करायला जमत नाही आपल्याला, काहून तर आपले हे गुलाबजामुन जळून जाईल आणि बाहेरून कसे जळणार आणि आतून शिजणार नाही। म्हणून कमी गॅसवरच आपण याला छान गोल्डन ब्राऊन होतले आपण याला फ्राय करून घेणार आहोत। एक छोट्या चम्मचच्या साहाय्याने आपण छान फिरवून घेऊ। घरी कोणी पाहुणे आले तर आपल्याला असं वाटते का त्यांच्यासाठी गोड काय बनवावे। हे सोपी आणि सरळ पद्धत आहे, हे तुम्ही बनवा। माझ्या घरी कोणी पाहुणे आले तर मी हेच बनवते नेहमी। आता हे आपला पाक गरम आहे बरं। आणि ह्या गरम पाकामध्ये आता हे तळलेले गुलाबजामुन टाकून ठेवूया। आणि त्यानंतर पूर्ण गुलाबजामुन तळून घेणार आहे मी। आता हे आपले पूर्ण गुलाबजामुन तळून झालेले आहे। पहा, पाकामध्ये असल्यामुळे कसे टम्मा फुगलेले आहे। आपले गुलाबजामुन रेडी झालेले आहे। हे 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आता पहा हे किती छान मऊ आणि लुसलुसीत आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे।
हा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.